माई बापा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझं भाग्य उजळलेलं आहे, माझी चिंता वारलेली आहे। महिला मंडळ सगळ्यांनी माझ्याकडे बघायचा, दर्शनाला आलेल्याकडे बघायचं, जेवढे बसलात तेवढ्याने कुठं बघायचं, कुठं इकडे तोंड करा, माझ्याकडे आरतीच्या वेळेस असं करा, सरळ करा, आता माझ्याकडे करा, नाहीतर म्हणणार ताई बघा म्हणतात आणि मानच दुखते। तसं नको, सगळ्यांनी माझ्याकडे तोंड करून बसलं तरी चालेल, आरतीच्या वेळेस समोर तोंड करा बघतो, बाकी काहीच नाही। आणि सगळ्यांनी माझ्याकडे बघा, तुम्ही इकडे तिकडे बघितलं की मला वाटतं ऐकत विठ्ठल माई बापा ऐका ना, ज्या भागामध्ये बकऱ्यांना पोटभर चारा आहे, पाणी आहे, मामा आपल्या बकऱ्या त्याच भागात घेऊन जात होते। एकदा असंच मामा आपल्या बकऱ्या घेऊन रेणुकीच्या डोंगरावर गेले होते। नियमाप्रमाणे मामांची त्या ठिकाणी महिनाभर चारणी झाली। महिनाभर चारणी झाल्यानंतर मामा माघारी फिरले। बकऱ्या पुढे चालत होत्या, मामा मागे चालत होते, बकऱ्या पुढे चालत होत्या, मामा मागे चालत होते। तेवढ्यात मामांच्या कानावरती आवाज आला, सु 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 सु। तो आवाज आला म्हणून मामाने माघारी वळून बघितले। त्यावेळी मामांच्या पाठीमागे एक 7 फुटीचा भुजंग येत। मामा त्याच ठिकाणी थांबले आणि मामाने त्या भुजंगाला विनंती केली, अरे बाबा तू जिथं आहे तिथंच थांब, तू आमच्या मागे येशील तर तुला दुःख भोगावं लागेल, म्हणून तू इथं सुखाने राहा। पण त्या नागराजानं, त्या भुजंगानं मामांचं काय ऐकलंच नाही। मामांच्या मागच तो चालायचा, मामा पुढं हा माग, मामा पुढं हा माग। जिथं जिथं मामांचा मुक्काम असायचा तिथं तिथं थोड्याशा अंतरावरती हा नागराजा थांबायचा आणि मामाही त्याला भल्या मोठ्या काशाच्या वाटीमध्ये दूध काढून भरून ती वाटी त्याच्याजवळ नेऊन ठेवायची। जवळजवळ 10 ते 15 दिवस हा सगळा प्रकार चालला होता। 10-15 दिवसानंतर मामा अक्कोळ मध्ये पोहोचले। तिथं पोहोचल्यानंतर माळरानावर मामाने आपल्या बकऱ्या सोडल्या आणि मामा घराकडे निघाले। मामा घराकडे निघाले तर हा नागराजा मामांच्या मागे निघाला। जाताना मामाने एक दूध देणारी शेळी आपल्या हातामध्ये घेतली होती। मामा घराकडे चालले होते, नागराजा त्यांच्या पाठीमागे जात होता। बघता बघता मामा घराच्या जवळ आले, घरामध्ये प्रवेश केला। मामांनी प्रवेश केला खरं माई बापा, मामा शेळी घेऊन आतमध्ये गेले, पण मामांच्या पाठीमागे येणारा नागराजा दरवाजामध्ये फणा काढून उभा राहिला। बघा बरं, इथपर्यंत मामा येऊ नको म्हणत होते तरी तो नागराजा आला होता। मामांच्या घरामध्ये मामांच्या परवानगी शिवाय त्या नागराजानं, त्या भुजंगानं प्रवेश केला नाही। तो दरवाजामध्ये फणा काढून उभा राहिला। मामा आतमध्ये गेले, आपल्या बहिणीला गंगूबाईला आवाज दिला, गंगूबाई, ए गंगूबाई। गंगूबाई पळतच बाहेर गेल्या, बाळू आलास? होय आलो। मामा म्हणतात, हे बघ ही मी शेळी आणली, या शेळीचं सगळं दूध काढायचं आणि माझ्या बरोबर आलेल्या नागराजाला ठेवायचं। गंगूबाई म्हणतात, बाळू नागराजा आणि कुठं आहे तो? मामा म्हणतात, तो काय दारात उभा आहे। म्हणून गंगूबाई मान वाकडी करून नागराजाला बघतात। ज्यावेळी मान वाकडी करून त्या बघतात त्यावेळी त्या ठिकाणी 7 फळीचा भुजंग त्यांना दिसतो। मग खड्या आवाजामध्ये बोलतात, बाळू अरे ही काय नियामत घेऊन आला एवढी मोठी? त्यावेळी मामा म्हणतात, गंगूबाई हा तुम्हाला कुणाला काहीच करणार नाही। भीमाला आणि भैरूलाही सांग, म्हणजे हे मामांचे भाऊ होते। भीमाला आणि भैरूलाही सांग की याला मारू नका, हा तुम्हाला काही करणार नाही। हे बघ मी आता 3 दिवस बाहेर जाणार आहे, त्याला एका खोलीमध्ये कोंडून ठेवतो, मी सांगतो तशी तू याची सेवा कर, ठीक आहे? म्हणल्या